समजदार बायको. रामू आणि सीता यांचा संसार साधा होता पण विचारांनी समृद्ध. रामू एका छोट्या कंपनीत नोकरी करत होता. पगार मर्यादित, जबाबदाऱ्या मात्र मोठ्या. घरात आई वडील, स्वतःची पत्नी सीता आणि लहानसा मुलगा एवढे सारे सांभाळायचे होते. अशा परिस्थितीत संसार चालवणे सोपे नव्हते. पण या घराची खरी ताकद होती सीता. एक समजदार बायको. सीता फार शिकलेली नव्हती पण जीवनाचे शिक्षण तिला उत्तमरित्या मिळाले होते. तिला माहिती होते की संसार फक्त पैशावर नाही तर समज, संयम आणि प्रेमावर टिकतो. रामू थकून भागून घरी आला की ती त्याला कधीही प्रश्नाच्या भडीमाराने त्रास देत नसे. आधी पाणी, मग शांत हसू आणि आजचा दिवस कसा गेला एवढाच प्रश्न. एकदा कंपनीत मंदी आली. अनेक कर्मचाऱ्यांचे पगार कमी झाले. रामूचाही पगार कपातीत गेला. त्या दिवशी तो खूपच निराश होऊन घरी आला. डोळ्यात चिंता स्पष्ट दिसत होती. सीतेने सर्व ओळखले पण काहीही न बोलता जेवण वाढले. जेवणानंतर ती म्हणाली, आज थकलेले दिसताय. आधी थोडी विश्रांती घ्या, मग बोलूया. थोड्या वेळाने रामूने सर्व सांगितले. बोलताना त्याचा आवाज भरून आला, आता घर कसं चालेल कळत नाही. सीता शांतपणे म्हणाली, आपण कधीही कठीण दिवस पाहिले आहेत. तेव्हाही सगळं निभावून नेलं. आताही नेऊ. थोडं काटकसर करू. गरज नसलेला खर्च थांबू. तू काळजी करू नकोस. त्या शब्दात मोठे धैर्य होते. रामूला पहिल्यांदाच जाणवले, ही बायको फक्त घर सांभाळत नाही तर मनही सांभाळते. सीतेने लगेच बदल सुरू केले. बाहेरचे खाणे बंद केले. घरच्या भाजीतूनच नवनवीन पदार्थ बनवू लागली. जुने कपडे नीट सांभाळले. कुठेही तक्रार नाही, कुरकुर नाही. उलट रामूला नेहमी प्रोत्साहन देत राहिली. एकदा शेजाऱ्याच्या घरी मोठा कार्यक्रम होता. सीतेला पण बोलावले होते. तिच्याकडे नवीन साडी नव्हती तरी ती हसत म्हणाली, आपल्याकडे आहे तीच साडी घालीन. माणसाची किंमत कपड्यांनी नसते. रामूच्या मनात तिच्याबद्दलचा आदर आणखी वाढला. काही दिवसांनी रामूला दुसऱ्या शहरात चांगल्या संधीची ऑफर आली. पगार जास्त होता पण घर, आई वडील सगळं सोडून जायचं होतं. तो गोंधळात पडला. सीतेला विचारलं, तुझं काय मत आहे? सीता म्हणाली, तुझी प्रगती जिथे आहे तिथे आपण जायला हवं. आई बाबांची व्यवस्था आपण करू. गरज पडली तर मी सगळं सांभाळीन. मी स्वतःच्या सोयीपेक्षा कुटुंबाच्या भवितव्याचा विचार करत होती. शेवटी सगळ्यांच्या संमतीने ते स्थलांतर झाले. नव्या ठिकाणी सुरुवातीला अडचणी आल्या. ओळखी नाहीत, भाषा वेगळी, पण सीता कुठेही तक्रार करत नसे. ती म्हणायची, नवीन माती, नवीन माणसं, सवय लागते. ती शेजाऱ्याशी प्रेमाने बोलायची, मदत करायची. हळूहळू घरात पुन्हा आनंद आला. रामू नोकरीत पुढे जाऊ लागला. त्याच्या यशामागे सीतेचा शांत पाठिंबा होता. एकदा रामूला ऑफिसमध्ये मोठा पुरस्कार मिळाला. मंचावर बोलताना तो म्हणाला, माझ्या यशामागे माझ्या पत्नीचा मोठा वाटा आहे. तिने कधीही मला कमजोर होऊ दिलं नाही. सीतेच्या डोळ्यात पाणी आलं पण ते अभिमानाचं होतं. काळ गेला होता. मुलगा मोठा झाला. तोही आईकडून शिकला समजदारी, संयम आणि कुटुंबासाठी विचार करणं. एकदा त्याने आईला विचारलं, आई, तू कधी बाबावर रागावली नाहीस का? सीता हसली आणि म्हणाली, राग येत होता पण समजदारीने वागणं महत्त्वाचं. रागाने घर तुटतं, समजदारीने घर बांधलं जातं. हीच होती सीतेची शिकवण. कथेचा संदेश असाच आहे की समजदार बायको म्हणजे फक्त शांत राहणारी नाही तर योग्य वेळी योग्य निर्णय घेणारी, पतीच्या मनाला आधार देणारी आणि कुटुंबाला एकत्र ठेवणारी असते. पैशापेक्षा विचार मोठे असले की संसार टिकतो. प्रेम, संयम आणि समजदारी यावर उभा राहिलेला संसार कोणत्याही वादळाला घाबरत नाही. सीतासारखी समजदार बायको असेल तर साधं घरही स्वर्गासारखं होतं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटली कथा.